नमस्कार मैत्रिणींनो, जय शिवराय मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासाठी कैरीपासून बनणारा 5 मिनिटातला मेनू घेऊन आलेली आहे. 5 मिनिटात कैरीपासून टेस्टी मेनू आपण बनवणार आहे. कैरी म्हटलं की तोंडाला पाणी येते आणि कैरीचे हे पदार्थ आपण फक्त उन्हाळ्यात बनवू शकतो. चला तर 5 मिनिटात कैरीपासून ही कैरीची रेसिपी कशी बनवून तयार होते बघूया. त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी फ्रेश कैऱ्या घेतलेल्या आहे. कैऱ्या कधी पण घेताना टवटवीत आणि फ्रेश बघूनच घ्यायच्या आणि अशा हिरव्यागारच घ्यायच्या. त्याचे मी आजूबाजूचे देठ काढून घेतलेले आहे. देठ काढल्यानंतर त्याची आपण व्यवस्थित साल काढून घेणार आहे. साल हे वरवरच काढून घ्यायची आहे आपल्याला, जास्त डीपमध्ये साल नाही काढायची, नाहीतर आपले कैरी खूप वेस्टेज जाते. सो त्यासाठी आपल्याला वरती फक्त ग्रीनच कैरीचं काढून घ्यायचं आहे. आपली कैरी वेस्टेज नको जायला. सो बघा, अशा पद्धतीची मी कैरीची साल काढून घेत आहे. पूर्ण कैऱ्यांची साल काढून झाल्यानंतर आपण आज बनवणार आहे कैरीची लोणची. कैरीची लोणची तुम्ही कधी बनवलेली आहे का? आणि मी जशी बनवत आहे तशीच तुम्ही पण बनवताय का? हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि बघा, इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहे. 4 कैऱ्यांची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे. आणि आता याचे आपण आपल्या आवडीनुसार काप करून घ्यायचे आहे. तुम्ही लांब काप केले तरी चालेल किंवा तुम्ही बारीक काप केले तरी चालेल. जसं आपण कांदा कट करतो तशा पद्धतीचे बारीक काप केले तरी चालेल. ही कैरी तुम्ही खिसून घेतली तरी चालेल. कैरी खिसून घेतली तरी चालेल, बारीक काप केली तरी चालेल. आपल्या आवडीप्रमाणे आपण या कैरीचे काप करून घ्यायचे आहे. तर मी नॉर्मल आपले आलू वांगे जशी कट करतो आपण भाजीला, त्या प्रकारे मी ही कैरीचे काप करून घेत आहे. बघा, आणि ही अप्रतिम अशी लुंजी लागते. कैरीची भाजी म्हणू शकता तुम्ही याला, कैरीची लुंजी म्हणू शकता, कैरीचा मेथांबा म्हणू शकता. तुम्ही याला काय म्हणता या रेसिपीला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्ही कुठल्या शहरातून माझा व्हिडिओ बघत आहे हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. सो बघा, अशा पद्धतीने मी कैरीची काप करून घेतलेली आहे. आता मी कढईत तेल तापवून घेत आहे. अगदी आपल्याला भाजीला वापरतो एवढं तेलसुद्धा याला लागत नाही. अगदी आपण 1 पडी तेल टाकून घ्यायची आहे. कढई शक्यतोवर तुम्ही स्टीलचीच घ्या. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून मोहरी टाकून घेणार आहे आणि 1 टेबलस्पून मेथीदाणे टाकून घेणार आहे आणि 1 टेबलस्पून बडीशोप टाकून घेणार आहे. आणि हे छान फ्राय करून घेणार आहे. याला चांगलं तळतळू द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून याचा स्वाद आपल्या कैरीच्या लुंजीमध्ये यायला हवा. आणि त्यानंतर मी कैरीचे बारीक काप केलेले आहे. ते कैरीचे बारीक काप मी त्यात टाकून घेणार आहे. आणि बघा, अशा पद्धतीने तेल आणि ते सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेणार आहे. आणि त्यामध्ये मी 1 कप पाणी टाकणार आहे. पाणीही खूप कमी टाका तुम्ही. 1 कपपेक्षा अर्धा कपही पाणी टाकलं तुम्ही तरी चालेल. फक्त आपला उद्देश एवढा असतो की कढईला आपली कढई जळून नको यायला खालच्या बाजूनी, म्हणून त्यामध्ये मी अगदी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि 10 ते 15 मिनिट अगदी मीडियम फ्लेमपेक्षाही स्लो फ्लेमवर हे आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे. बघा, 10-15 मिनिट मी हे शिजवून घेतलेली आहे आणि अगदी झटपट ही कैरी शिजून येते. बघा, अगदी 10 मिनिटातच माझी ही कैरी खूप छान अशी शिजलेली आहे. बघा, तुम्हाला इथे दाखवत आहे मी किती छान ही कैरी शिजलेली आहे. या कैरीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी आपली ही 5 मिनिट रेसिपी बनवून तयार होते. तर ही कैरी माझी शिजून झालेली आहे. आता आपण यामध्ये राहिलेले काही जिन्नस टाकून घेणार आहे. म्हणजेच की आपण चवीनुसार लाल तिखट टाकून घेणार आहे. लाल तिखट अगदी आपल्याला कमी टाकून घ्यायचे आहे, कारण ही कैरीची लोणची छोटी मुलंसुद्धा खाणार आहे, म्हणून लाल तिखट खूप कमी टाकायचं आहे. 1 टेबलस्पून मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे. 1/2 टेबलस्पून धने पावडर टाकलेले आहे आणि 1/2 टेबलस्पून इथे गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला हा ऑप्शनल आहे, टाकायचा असला तर टाकू शकता, अन्यथा स्किपसुद्धा करू शकता. आणि इथे मी माझ्या कैरीनुसार, कैऱ्या जेवढ्या आंबट आहे आपल्याला त्यानुसार आपण इथे गूळ टाकून घेणार आहे. तर इथे मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे आणि गूळ आणि बाकी तिखट मसाले व्यवस्थित जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, खूप छान असे जिन्नस मिक्स झालेले आहे. तोंडाला पाणी येत आहे. खूप आंबट गोड, अगदी खूप यम्मी हा पदार्थ बनवून तयार होते. चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहे आणि यावर झाकण ठेवून घेणार. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला आणखी 10 ते 15 मिनिट स्लो गॅसच्या फ्लेमवर आपल्याला ही कैरीची लोणची शिजवून घ्यायची आहे. बघा, दिसायला अप्रतिम दिसते आणि चवीला खूप छान लागते.
तुम्ही पराठ्यासोबत, थेपल्यासोबत, थालीपीठसोबत, परत खिचडीसोबत, फोडणीच्या भातासोबत, लहान मुलांना कोणत्या पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा लहान मुलांना तुम्ही देऊ शकता. तुम्ही डोस्यासोबत खाऊ शकता. तुम्ही परत इडलीसोबत खाऊ शकता, ढोकळ्यासोबत खाऊ शकता. बघा अप्रतिम ही कैरीची लोणची बनवून तयार होते. खूप छान. आणि उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही तर ही कैरीची लोणची तोंडी लावायला घेतली तर जेवण आरामात पोटभर आपलं जेवण होते. तर पुन्हा मी हे चेक केलं आणि पुन्हा 10 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेत आहे. बघा किती यम्मी लागत आहे. वाव, तोंडाला पाणी येत आहे. इतकी टेस्टी हा मेनू आपला बनवून तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मैत्रिणींना प्लीज नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद. बघा किती छान ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. टेक्स्चरसुद्धा बघा तुम्ही किती छान झालेला आहे. आणि 2-3 दिवस, 4 दिवस ही फ्रीजमध्ये आरामात टिकते ही लोणची. आणि चवीला अप्रतिम लागते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात पोटभर जेवण या कैरीची लोणची जर तोंडी लावायला घेतली जेवणात तर जेवणसुद्धा छान जाते. आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यात हा पदार्थ बनवता येते कारण हिरवी कैरी उन्हाळ्यातच मिळते. हा पदार्थ तुम्ही नक्की बनवा आणि कसा झाला तर मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.